आता इथं काय म्हटलं होतं, तुम्हाला दिलाय काय इथं, हा रेडियस तुम्हाला दिलेला आहे, रेडियस किती आहे ए, म्हणजे हा पण काय असणार पोर्शन, एवढा पोर्शन पण हा पण असेल ए, तसंच हा एवढा पण असणार ए, हा एवढा पण असणार ए. ठीक आहे, आता मला सांगा मग याची साईड किती असतील. का बघा, हा आता काय, हा एवढा काय होणार इथं, एवढा लाईन पी पासून आर 2a होणार. ठीक आहे, आणि हा काय म्हणूया आपण, आपलं साईड काढायचे, साईड, हे साईड सेमच असतात. ठीक आहे, म्हणजे साईडला जर म्हटलं आपण एक्स, तर काय म्हणणार, हा 2a चा स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे 2x स्क्वेअर होणार, म्हणजे एक्स 2a स्क्वेअर, एक्स इज इक्वल टू √2a असं होईल. ठीक आहे, मग एरिया ऑफ स्क्वेअर काय होणार, एरिया ऑफ स्क्वेअर आपल्याला काय मिळेल, तर काय म्हणतो आपण, साईडचा स्क्वेअर √2 चा स्क्वेअर 2a चा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे, आणि एरिया ऑफ सर्कल काय, पाय आर स्क्वेअर, हा म्हणजे तिथं ए आहे, म्हणजे आन्सर काय होणार, तुम्हाला पाहिजे हा शेडेड पोर्शन, म्हणजे पाय ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर. बरोबर, कळलं का. पाय ए स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर हा असेल आन्सर. ठीक आहे, अरे रेक्टँगल म्हटलंय का, हा म्हटलंय, काय म्हटलेलं आहे, रेक्टँगल म्हटलेलं आहे काय, एक मिनिट, मी स्क्वेअर अजून पण केलेला आहे, काय म्हटलं इथं, हा रेक्टँगल आहे. ठीक आहे, सर्कल सर्कल इज ए. ठीक आहे, बघूया मग या केसला जरा चेंज करावं लागेल. नाही का, नाही समजलं का. ठीक आहे, हा म्हणूया आपण ए, आता इथं आपल्याला माहित नाही, याला म्हणूया आपण एक्स, याला म्हणूया आपण वाय. रेक्टँगल आहे ना, मी मशी स्क्वेअर स्क्वेअर समजत होतो, पण मी डायरेक्ट असा आन्सर काढला आपण, एक्स आणि वाय, आणि हे सगळं काय म्हणणार आपण इथं, हा ए आहे, हा पण ए आहे, हा पण ए आहे. ठीक आहे, रेक्टँगल आहे, डायगोनल आहे, याला काय करतो आपण इथं, काय म्हणतो, हा जर इथं परपेंडिक्युलर काढला तर इथं जो आहे तोच इथं असणार आहे. ठीक आहे, याला म्हणणार आपण y/2 असेल. ठीक आहे, आणि हा काय असणार, हा एवढा असेल x/2 असेल. मग आपण इथे काय म्हणतात, इथं a स्क्वेअर इज इक्वल टू x²/4 प्लस y²/4, म्हणजे आता आपण काय म्हणणार, त्याचा कोणताही एक फाइंड करू, एक्स किंवा वाय काहीतरी फाइंड करू, म्हणजे असं म्हणा, a स्क्वेअर इज इक्वल टू x² प्लस y²/4, म्हणजे y² इज इक्वल टू 4a² मायनस x², असं म्हणता येईल, म्हणजे y झाला √4a² मायनस x². ठीक आहे, हे असं का केलेलं आहे, आपला काय म्हटलेलं आहे इथं, तर हा काय आपला रेक्टँगल आहे, जर स्क्वेअर असता तर मी डायरेक्ट लगेच म्हटलं असतं. ठीक आहे, हा काय आहे, रेक्टँगल आहे, त्यामुळे आपलं डायरेक्ट माहिती आहे, म्हणून आपण वाय असं म्हणतो. आणि इथे काय म्हटलं बघा, एक वाक्य, मॅक्झिमम पॉसिबल एरिया, म्हणजे एरिया मॅक्झिमम पाहिजे. हा ऍक्च्युअली मॅथ्स पार्ट मध्ये येतो, पण असतो बघा आपण, एक असतो इथं, आता एरिया काय असतो रेक्टँगलचा, हा फॉर रेक्टँगल काय म्हणतो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ काय इथं हा म्हटला वाय, तर हा असणार एक्स, म्हणजे एक्स इंटू वाय असेल, आणि वाय म्हणजे काय म्हटलं आपण, तर रूट ऑफ
4a² मायनस एक्स स्क्वेअर, आणि एक्स आहे तसा √4a² मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, हा असा झाला तुमचा काय. याला चुकून काय करू आपण, हा एक्सला आत आले स्क्वेअर होईल ना, मग याला असं लिहितो 4a² x² मायनस x⁴. हा झाला एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, इथपर्यंत कळलं का? हे जरा मोठं होतं अशा वेळी, असं ते बघूया. हे कळलं का इथपर्यंत? मग अशी स्क्वेअर समजून मी लगेच सॉल्व्ह केला, स्क्वेअर नसून तो होता काय तर. कळलं का प्रियंका? इथपर्यंत कळलं का? हो, ठीक आहे. आता इथे काय, हा झाला तुमचा एरिया. ठीक आहे, आता जेव्हाही तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम असं काही कंडिशन म्हटलं असेल, ठीक आहे, अशा वेळी सिंपल लॉजिक काय लक्षात ठेवायचं, जे काय तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम फाइंड करायचा असतो तो म्हणजे काय असतो तुमचा, तर मॅक्झिमम कंडिशन काय असतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय असेल तो शुड बी 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. म्हणजे समजा ए हा इन टर्म्स ऑफ एक्स आहे, तर मी या ए चा डेरिव्हेटिव्ह काढणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि हा शुड बी 0. मग हे 0 केल्यावर तुम्हाला जे एक्स मिळतं त्यावरून ठरतं तुमचा मॅक्झिमम मिनिमम काय आहे, त्यावरून लक्षात. ठीक आहे, काय करतो डायरेक्ट मी याचा डेरिव्हेटिव्ह 0 करतो. बघा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार याचा, रूटचा असतो 1/2√4a² x² मायनस x⁴ इंटू पुन्हा या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 4a² आहे तसा x² चा मिळेल 2x मायनस 4x³ हा एवढा पार्ट, हा म्हणतो आपण 0. मग हा ठेवून बाकीचा आपण परत गेला, मग काय मिळणार 8a² x इज इक्वल टू 4 किंवा मायनस 4x³ इक्वल टू 0. यातनं मग 8x कॉमन निघतो, मग होतं काय a² मायनस 4x² इक्वल टू 0. यातनं एक काय मिळतो x इक्वल टू 0 याच्यावरून, दुसरा काय मिळतोय a² इज इक्वल टू 4x², म्हणजे x² काय होणार a²/4, म्हणजे x होईल a/2. हे कळलं का? हे कळलं का? झाला काही तर ते कळलं का? परत घेऊ हे व्हाईट. कळलं का? परत सांगू? कळलं, ठीक आहे. आपल्या आत काय मिळालं इथं आपल्याला, सॉरी टेक्स्ट नाही, 4x कॉमन काढला पाहिजे ना, इथं होणार 2a² मायनस इथं फक्त x² होईल. बरंच काय केलेलं आहे, मला बरोबर. x इक्वल 2a येणार काहीतरी, 2a² मायनस x², √2a आला असेल, √2a. √2a आला असेल, चेक कर. बरोबर ना? बरोबर आहे. इथं मी 8 कॉमन काढला चुकून, त्यामुळे हो झाला. ठीक आहे, मग त्यातनं बी पण मिळतंय, मग काढता येईल का एरिया वगैरे, करता येईल का? हो, ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नाही, आता काय म्हटलंय, ABC are real numbers. The quadratic equation has equal roots, which is beta then. ठीक आहे, काय दिलं आता, a² मायनस bx प्लस c. आमच्याच दिसते तरी म्हटलं ओळखीचा वाटतो गोष्ट. ठीक आहे, मागच्या ENT वाल्यांचा. ठीक आहे, आपण जनरली काय म्हणतो, हा इक्वेशन काय ax² मायनस bx प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे,
आणि आता रूट्स रूट्स कसं काढतो आपण, तर 2 रूट्स काहीतरी आहेत. ठीक आहे. आता जनरल फॉर्म्युला काय म्हणतो आपण यामध्ये, तो एक फॉर्म्युला माहित असेल. एक्स म्हणजे काय आपण मायनस म्हणजे बी झाला प्लस मायनस रूट हा बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असं आपण हे रूट म्हणत असतो. ठीक आहे, बरोबर. हे कळलं असेल ना. ठीक आहे, आपण जनरल फॉर्म्युला म्हणत असतो, पण यात काय म्हटले तुम्हाला यामध्ये, ऍज इक्वल रूट्स म्हणजे दोन्ही रूट सेम असतात. आता एक रूट काय म्हणतो आपण इथं, असं असतो b/2a प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि दुसरा काय म्हणतो तर b/2a मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मायनस बी. इथं आधीच मायनस आहे ना क्वेश्चन मध्ये, मायनस मायनस प्लस होणार ना, फॉर्म्युला असा असतो ना एक्सचा, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. ठीक आहे, कळलं. म्हणजे बघ काय माहिती यामध्ये, हा पार्ट काय मिळतो आपल्याला, हा पार्ट दोन्ही मध्ये सेमच आहे. ठीक आहे, म्हणजे आपण याला त्यांनी काहीतरी बीटा म्हटलेला आहे, बीटा. ठीक आहे, तर असं काय, फक्त आता हा पार्ट आपल्याला माहित नाही काय आहे. आहे मग याला काय केलं जातं बघ, आता हे असं करूया आपण, b/2 तर सेम आहे, म्हणजे मी एक पार्ट काय म्हणू शकतो, बीटा इज इक्वल टू b/2 एवढाच फक्त असलं, दोन्ही सेम झालं ना. हे कळतंय का, आपल्याला काय म्हटलंय, दोन्ही इक्वल रूट्स आहेत. रूट्स म्हणजे जे काही दोन रूट दोन्ही सेम. आता हे बघून काय कळतं, हे दोन्ही सेम दिसतंय का, सध्या नाही दिसत. इथं प्लस आहे, इथं मायनस. ठीक आहे, त्यामुळे आपलं काम काय असेल त्यामध्ये, हा पार्ट सेम म्हणजे हा एक आपण पार्ट म्हणू शकतो की b/2a असा कुठं आन्सर असता, आपण त्याला डायरेक्ट त्याला टिक केलं असतं. ठीक आहे, पण पुढे अजून काय दिसतंय बघा, यात पुढे काय दिसतं त्यामध्ये आपल्याला इथं, हा म्हणजे रूट पार्ट असा काहीतरी आहे. समजा मी फक्त बीटा इज इक्वल टू एवढा पार्ट फक्त घेतला, याला मी समजा आतले काय होणार, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a नाही, जर ऑप्शन तसं असतं मी डायरेक्ट लिहिलं असतं b/2a. कळतंय का, बाकी झिरो म्हटलं असं बरोबर आहे, पण ते कधी म्हटलं जर ऑप्शन डायरेक्ट असं डायरेक्ट लिहिलं असतं इथं झिरो आहे म्हणून. ठीक आहे, पुढं आता पुढं काय म्हणता येईल आपण, हा बी स्क्वेअर 2a ला मी आत घेतला रूटच्यात, म्हणजे हा काय मिळतोय 4a² काहीतरी मिळेल. ठीक आहे, आणि पुन्हा याला परत यात काय काय दिसतं बघा इथं, आता हा 4 कॅन्सल झाला, बी स्क्वेअर अपॉन 4 म्हणजे हा बीटाचा पार्ट दिसतोय. मग फक्त या पार्टचा विचार करा, इथं काय बघा काय म्हणतो ते का, ठीक आहे बघ, आपण काय म्हणतोय, बीटाचा हा एक पार्ट आहे. ठीक आहे, हे आपल्याला फिक्स माहिती असा बीटा असणारच आहे, b/2a असणारच आहे. पुढचा मला बघायचा आहे इन टर्म्स ऑफ हा काय असू शकतो. ठीक आहे, मग त्यात काय काय दिसतंय इथं, हा बघा स्क्वेअर केल्यावर दोन्ही सेमच होणार, म्हणजे बीटा स्क्वेअर म्हणजे काय म्हणणार आपण, हा हा सेमच होईल. काय होणार सेम, याचा स्क्वेअर केलं काय होणार, हा बी स्क्वेअर अपॉन 4a² मायनस काय म्हणणार इथं पुन्हा, हा काय मिळेल, हा 4ac अपॉन 4a² म्हणजे काय होणार, 4 4 कॅन्सल, c अपॉन a. बरोबर, कळतंय का काय करतोय ते. हो, ठीक आहे, म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतोय, हा पार्ट आपल्याला काय पाहिजे, हा पूर्ण पार्ट झिरो पाहिजे असं आपण म्हणत असतो. जसं तुम्हाला म्हटलं की हा पार्ट पूर्ण झिरो पाहिजे. ठीक आहे हा पार्ट झिरो, ठीक आहे, पण त्यामध्ये पण तुम्हाला हे ह्याच्या आतले टर्म काय माहित नाही, म्हणून आपण काय केलं, ह्या टर्मला सेपरेट केला. तर आता हा पार्ट पण म्हणजे हा जर सोडला तर राहतोय काय पार्ट बघा, हा काहीतरी पार्ट आहे c अपॉन
ए. का म्हणजे मला काय म्हणायला लक्षात येते का? बघा आपल्याला हे 2 पार्ट मिळते आता इथं. काय म्हणतो आपण यामध्ये 2 पार्ट. हा आतला हा एवढा आहे. यातला आपल्याला b/2a मिळाला. हा डायरेक्ट आपण म्हटलं इक्वेशन काय म्हटलं इथं b/2a. हा आपला इक्वेशन झाला. ठीक आहे, हे आपल्याला पुढे लागणार आहे, त्यामुळे आपण हे नोट करून ठेवलाय. आता पुढचा इन टर्म्स ऑफ बी स्क्वेअर काय म्हणतोय आपण बघा. इन टर्म्स ऑफ बीटा स्क्वेअर, हा बीटाचा आतला पार्ट, तो पण एक रूट असू शकतो म्हणतोय आपण. बरोबर, काय म्हणतो बीटा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे आता, रूट ऑफ हा परत बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. त्यालाच मी लिहिलं कसं होतं इथं, लिहिलं या फॉर्म मध्ये, बी स्क्वेअर मायनस 4ac/4a स्क्वेअर. ठीक आहे, पुन्हा बघा हा पार्ट म्हणजे हा जेवढा पार्ट असेल तो म्हणजे तुम्हाला बीटाच्याच फॉर्म मध्ये आहे ना मग सारखाच. बीटा जर b/2a आहे तर बीटा सर काय असतो, b²/4a² असतो. बरोबर का? कळतंय का काय म्हणतोय, लक्षात येतंय का? हो ठीक आहे, जसं तुम्हाला काय म्हटली, हा पार्ट इथं 0 असला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे हा पूर्ण पार्ट जर आपण 0 म्हटलं, बरोबर, पण तो c/0 म्हणतो तो कोणाचा, इन टर्म्स ऑफ बीटा स्क्वेअर मिळणार ना. मी असं म्हणू शकतो का? कळलं का कसं म्हणतोय? एवढंसं करण्यापेक्षा तुला अजून जरा सोपं करून सांगतो. पहिला कळलं आपल्याला बीटा इज इक्वल टू b/a म्हणतोय आपण, एवढं कळलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघ, सिंपल बघा, हा पार्ट आपण 0 पाहिजे म्हणतो, म्हणजेच त्याचा स्क्वेअर करा. स्क्वेअर काय मिळणार, b²/4a² मायनस 4ac/4a² इक्वल टू 0. हा पार्ट म्हणजे झाला काय, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू हा नेला पलीकडे, तर काय मिळेल c/a असं म्हणू शकतो का नाही. एकदम सोपं करून टाकलं, काही जास्त अवघड नको. कन्सेप्ट सांगायला गेलो पण ते जास्त कन्फ्युजन व्हायला लागले तुला, त्यामुळे तसं नको. कळलं? म्हणजे मी आज आता हे असं म्हणू शकतो का नाही, की काय एक पार्ट काय मिळाला मला, बीटा इज इक्वल टू b/2a, हा एक पार्ट. आणि दुसरा काय म्हणतो आपण, बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हटलं आपण तर आता c/a असं काहीतरी मिळालं. हे कळलं का इथपर्यंत? कसं आला तर बीटा स्क्वेअर c/a हे सांग पहिला, कळलं का? हो ठीक आहे, आपलं काय पाहिजे बघा, आता इथं बघायचं आपलं कोणतं इक्वेशन आहे का बघायचं. b/2 आहे का इथं, नाहीये. बीटा स्क्वेअर इज इक्वल टू c/a आहे का, तर नाहीये कुठं. मग क्यूब दिसेल तर मल्टिप्लिकेशन करून बघूया. बीटा इंटू बीटा स्क्वेअर काय होणार, बीटा क्यूब. मल्टिप्लिकेशन काय होणार, bc/2a इंटू a झाला 2a². कळलं का? ठीक आहे, पर्यंत कळलं का? प्रियंका लवकर सांग. लास्ट क्वेश्चन बघूया, पुन्हा त्या टाईपचं झालं वाटतं. The following figure shows the data of students enrolled in 5 years, 14 ते 18, for 2 schools P and Q. ठीक आहे, during this period the ratio of average number of students enrolled in school P to the average of the difference of number of students enrolled in schools P and Q is. सोपं आहे काय बघा, एव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन स्कूल P किती झाले, फक्त P चं बघा, हा म्हणजे P झाला. इथे किती आहे, P ला 3, इथे किती आहे 5, इथे किती आहे आपण 5, इथे किती आहे हा 6, आणि इथे किती आहे 4. ठीक आहे, मग किती टोटल 6 4 10 15 20 23, 23 झाला. ठीक आहे, एव्हरेज म्हणजे काय 23/5. हे कळलं? पुढे काय म्हटलंय, रेशो बघा, रेशो ऑफ एव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन स्कूल P हे आपण काढला, हा एव्हरेज एवढा असणार आहे.
टू द एव्हरेज ऑफ डिफरन्स ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन स्कूल्स पी अँड क्यू. आता डिफरन्स, याचा डिफरन्स किती आहे? 1. यातला किती आहे? 5 आणि 2. इथं 3, इथं 1. 1, 2, 3, 1 आणि 1 किती झालं? 8. ठीक आहे. पुन्हा एव्हरेज काय म्हणणार? 8 डिवाइड बाय 5. 5 ला 5 कॅन्सल. 23/8. आन्सर असेल 23/8. म्हणजे 6. कळलं? ठीक आहे. तर हे एकदम सोपे असतात, काही अवघड काय नसतं. ठीक आहे. बस, तर थांबूया आपण आज इथे. कोणी नाहीये त्यामुळं बस करू. ठीक आहे. काही डाऊट आहे का?